पतिव्रता स्नेहल. स्वानंदने स्नेहलला संभोगण्यासाठी निवडलेली पोझिशन तिच्यासाठी अतिशय त्रासदायक ठरत होती. स्नेहल दोन्ही हाताने पंजे आणि गुडघे बिछाण्यावर टेकवून, पाठीस वक्राकार वळण देऊन, मान उंच करून व नितंब बिछाण्याच्याकडे बाहेर काढून डॉगी स्टाईल बसली होती. गेली 10 मिनिटे ती अशीच आसनात बसली होती. तिचा चेहरा भिंतीकडे होता. रूममध्ये प्रकाश अत्यंत कमी होता. तिच्या मागे तिला स्वानंदच्या हालचाली जाणवत होत्या. तो काय करतोय हे मात्र तिला समजत नव्हते. तिचे हात आणि गुडघे शरीराच्या वजनामुळे दुखायला लागले होते. तिची मान हळूहळू थकून खाली वाकत होती. तेवढ्यात तिच्या नितंबांना हाताचा स्पर्श जाणवला. तसा तिचा खोल गेलेला चेहरा एकदम वर उचलला गेला. तिचे इंद्रिय त्या हाताच्या हालचालीवर केंद्रित झाले होते. क्षणार्धात त्या हाताच्या बोटांनी स्नेहलचे भोक आणि योनी रंगडण्यास सुरुवात केली. तिची मान ताठ झाली. डोळे मिटले. तिचे लक्ष स्वानंदच्या हातावर केंद्रित असतानाच त्याचा डाव हात तिच्या नितंबांवर स्थिरावला आणि त्याची 2 बोटे तिच्या योनीद्वारावर थांबली आणि क्षणार्धात त्यांनी आत घुसण्यास सुरुवात केली. स्नेहलची पाठ सरळ झाली. मान उंचावली. तिच्यासाठी हे अनपेक्षित होते. तिचे डोळे मिटले होते. संपूर्ण लक्ष त्या 2 बोटांवर केंद्रित झाले होते. जशी जशी ती बोटे अधिक खोली गाठत होती तशी तशी स्नेहल अधिकच ताठरत होती आणि अखेर ती बोटे खोलवर जाऊन थांबली. पण केवळ काही सेकंद आणि दुसऱ्याच क्षणी स्नेहलला त्या बोटांची हालचाल तिच्या योनीत खोलवर जाणवू लागली. ती बोटे शांत नव्हती. ती तिच्या पूर्ण योनीत फिरत होती. अढी घालत होती. एकमेकांना पीळ घालत होती. तिच्या योनीच्या भिंतीवर घासत होती. खरवडत होती. अंधारात चाचपडावे तशी ती बोटे तिच्या योनीत सगळीकडे चाचपडत होती आणि हे सर्व करताना ती अधिकाधिक खोलवर जाण्याचा प्रयत्न करत होती. स्नेहल हे सर्व डोळे मिटून अनुभवत होती. तिचे हात आणि गुडघे क्षणोक्षणी जागा बदलत होते. ती त्याच्या बोटांमुळे त्रासली होती. आता तर तो तिला अक्षरशः बोटांनी संभोग करत होता. त्याची बोटे बाहेर येताना वक्राकार वळत होती. त्याच्या नखामुळे होणारे घर्षण एवढे तीव्र होते की स्नेहलला तिच्या योनीच्या आतील भाग बाहेर ओढल्यासारख्या वेदना होत होत्या. केवळ 10 ते 15 मिनिटातच स्नेहल रडकुंडीला आली होती. स्नेहलच्या सुंदर चेहऱ्यावर वेदनेची झाक पसरली होती. तिचे कपाळ घामेजले होते. हात आणि गुडघे दुखत होते. ओठ थरथरत होते व स्वानंदच्या बोटांमुळे असहायतेने वेदनेला वाट करून देत होते. तिच्या उजव्या गुबगुबीत नितंबावर सपकन एक अनपेक्षित सपराक बसली. आह! स्नेहल कळवळली. तिचे हात वेदनेमुळे कंप पावले. वेदनेची सनक तिच्या सुंदर चेहऱ्यावर पसरली. स्वानंदच्या दोन्ही हातांनी तिची कंबर मागे ओढली. तिच्या पाठीवर वाकून तिच्या मांड्या फाकवल्या आणि पुढच्याच क्षणी स्वानंदच्या लिंगाच्या जाड गोलाकार टोकाचा स्पर्श स्नेहलला तिच्या योनीवर जाणवला. पण फक्त काही सेकंद. तिला काही समजायच्या आत त्याच्या लिंगाने आत घुसण्यास सुरुवात केली होती. अत्यंत हळू पण न थांबता. स्नेहलला ते जाणवत होते. जसे जसे लिंगाचे जाडजूड डोके खोल खोल जात होते तसे इकडे तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, वेदना आणि सुख याचे मिश्रण पसरत होते. तिचे डोळे विस्फारले गेले होते आणि एक क्षणी लिंगाचे मार्गक्रमण थांबले. फक्त 5 ते 6 सेकंद आणि त्याचे योनीतून माघार घेणे सुरू झाले. हळूहळू आणि स्नेहलचे विस्फारले डोळे गपकन मिटल्या गेले. लिंगाच्या जाडजूड डोक्याच्या कडा तिच्या योनीमार्गात रंगडल्या जात होत्या. स्वानंदचे लिंग बाहेर आले. आता फक्त त्याचे डोके योनीत राहिले होते. स्नेहलच्या पंजे मुठीत वळले. ती पुन्हा त्याचे लिंग सामावून घेण्यास तयार होती. पण यावेळी स्वानंदने एक झटका दिला आणि स्नेहलला अनपेक्षित शॉक बसला. ती पुढे सरकली आणि स्वानंदचे लिंग पूर्ण आत जाऊ शकले नाही. स्वानंद आधीच स्नेहल वर चिडलेला होता. ती त्याची पत्नी होती. त्यांचे लग्न होऊन 2 महिनेच झाले होते. पण शरीरसुखात तो स्नेहल सोबत कमालीचा आक्रमक वागत असे. स्नेहल भावनिक स्त्री होती. तिला आक्रमकपणापेक्षा हळूवारपणे व नाजूकपणे
समागमात सहभागी करून घेण्याची गरज होती, पण तिला मिळणार नव्हती. तिच्या सौंदर्याने स्वानंदचा संभोग आवेग उफाळून येई आणि तो संभोगदरम्यान तापत व रागीट होत असे. स्वानंदने तिला परत त्याच्याकडे ओढले आणि तिच्या नितंबावर पुन्हा एक चपराक बसली. स्नेहल वेदनेने विवलली. त्याने यावेळी स्नेहलची कंबर दोन्ही हाताने पकडून त्याचे लिंग एक झटकत आत घुसवले आणि स्नेहलच्या केसांना धरून तिला मागे ओढले. स्नेहल वेदनेने कळवळली. चूप, जास्त नखरे करू नको, स्वानंद गुरगुरला आणि तिच्या कुल्ल्यांना पकडून त्याच्या लिंगाने तिला झटके मारणे सुरू केले. लागला. थोड्या वेळातच स्वानंदने कमालीचा वेग आणि खोली गाठली होती. स्वानंदचे लिंग सतास्ट स्नेहलच्या योनीत आतबाहेर होत होते. स्नेहलचे डोळे मिटले होते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव खूपच सुंदर दिसत होते. स्वानंद झटके मारता मारता थांबला आणि लिंग बाहेर न येऊ देता बिछाण्यावर चढला आणि तिच्या दोन्ही मांड्याच्या बाजूला आपले पाय रोवून तिच्यावर पूर्ण वजन ठेवून पुन्हा तिला झावू लागला. यावेळी त्याचे लिंग तिच्या योनीत आधीपेक्षा खोलवर जाऊ लागले तशी स्नेहल अधिकच कळवळू लागली. स्वानंदने पुन्हा तिचे केस धरून तिला मागे ओढले आणि दुसऱ्या हाताने तिचा उजवा स्तन पकडून गचच दाबून धरला. तिचे केस ओढल्यामुळे तिचा गळा पूर्ण ताणला गेला होता. तिच्या गळ्याच्या टपोऱ्या शिरा सुंदर दिसत होत्या. तिच्या चेहऱ्यावर वेदना आणि तणाव स्पष्ट दिसत होता. स्वानंदने तिला तशा अवस्थेत किमान 5 मिनिटे घामाघूम होईपर्यंत झावले. स्नेहल अगदीच दमून गेली होती, तरीही स्वानंदच्या लिंगाचे अविरत झटके ती सोसत होती. स्वानंदचा आवेग अजूनही ओसरला नव्हता, पण आता त्याला बदल हवा होता. त्याने एक शेवटचा जोरदार झटका खोलपर्यंत मारला आणि काही क्षण तसाच तो तिच्या योनीत खोलवर दाबून धरला. स्नेहलला त्याचे लिंग ओटीपोटापर्यंत घुसल्याचा भास झाला. वेदनेची, एक तीव्र वेदनेची भावना तिच्या मनात तरळली. तिची तडफड स्वानंद पाहत होता. स्नेहलने कळवळून उजव्या हाताने स्वानंदला दूर करण्याचा प्रयत्न केला. स्वानंदचा जोम आणखीनच उफाळून आला. त्याने स्नेहलचे केस आणि आवळून धरलेले स्तन सोडले आणि खोलवर रुतलेले लिंग झटक्यात बाहेर ओढले आणि स्नेहलची सुटका झाली तशी स्नेहल बिछाण्यावर कोसळली. एक बाजूला कलंडली. तिची छाती धावून आल्याप्रमाणे वर खाली होत होती. सोबत तिचे स्तन देखील वर खाली होत होते. स्वानंदने आवळून धरल्यामुळे तिचा उजवा स्तन लालसर झाला होता. बिछाण्यावर पडल्याबरोबर तिला हायसे वाटले होते. तिच्या चेहऱ्यावर आराम मिळाल्याप्रमाणे सुखाचे भाव होते. ती स्वानंदची पत्नी होती. दिवसभर घरकाम करून खूप थकली होती. आज तिची कंबरसुद्धा संध्याकाळपासून दुखत होती. काम लवकर आटोपून आराम करण्याचा तिचा विचार होता, पण स्वानंद कामासाठी बाहेरगावी असायचा. तो 4 दिवसांनी घरी आला होता. दार उघडल्यावर कंबरेला साडी खोचलेल्या स्नेहलला पाहताच त्याचा काम उफाळून आला. आज स्नेहलला मनसोक्त संभोगण्याचा त्याने मनोमन निश्चय केला व जेवण वगैरे झाल्यावर त्याने स्नेहलशी संभोगसुखाचा मागणी केली. स्नेहलने थकल्याचे कारण सांगताच तो चरफडला. त्याला काहीही करून आज संभोगसुख मिळवायचेच होते. त्याने स्नेहलला पुन्हा विचारले नाही. तिला खसकन मिठी तोडून तिच्या ओठावर आपले ओठ ठेवले. काही क्षणात तिचा पादर ओढून त्याचे ओठ तिच्या गळ्यावर आणि वक्षांवर रेंगाळू लागले. स्नेहलने विरोध केला नाही. ती दमली होती आणि स्वानंद ऐकणार नव्हता हे तिला ठाऊक होते. काही वेळातच स्वानंदने तिला पूर्ण विवस्त्र केले. त्याला कुणीही थांबवू शकत नव्हते. स्वानंद तिला आज संभोगल्याशिवाय सोडणार नव्हता हे तिला सुद्धा कळून चुकले होते. त्यामुळे तीसुद्धा मुकाट्याने समागमात सहभागी झाली होती. बिछाण्यावर पडलेल्या स्नेहलला पाहून स्वानंद चांगलाच भडकला होता. तो बिछाण्यावरून खाली उतरला. त्याने तिला पाठीवर पालथे करून तिचे दोन्ही पाय धरून तिला ओढले. तिचे नितंब आता बिछाण्याकडेवरून बाहेर आले होते. स्नेहलचे डोळे पुन्हा उघडले. स्वानंदची कामुक नजर तिच्याशी भिडली. स्वानंदच्या डोळ्यांत तिला अधाशीपणा, कामुकता आणि तापटपणा याचे मिश्रण दिसत होते. स्वानंदला संयम नव्हता. त्याच्या राकट हातांनी स्नेहलच्या मांड्या पूर्ण फाकवल्या. तसे तिची एवढ्या वेळ
संभोगल्याने लालसर झालेली योनी प्रकट झाली. पुन्हा एकदा त्याने स्नेहलच्या चेहऱ्याकडे बघितले. त्यांचे डोळे भिडले. तिचा चेहरा शांत होता तरी सुद्धा त्यात एक तणावाची किनार होती. डोळ्यात असहायता होती. नजर ढळू न देता स्वानंद पुढे सरकला आणि स्नेहलला येणाऱ्या घटनेचा अंदाज लागला. तिचे डोळे मिटले गेले आणि स्वानंद झटकन खाली वाकला. पुढल्या क्षणी स्नेहलला तिचे योनिद्वार 2 बोटांनी फाकवल्याचा आणि त्या योनिद्वारावर मऊ ओठांचा स्पर्श झाला. स्नेहलचे डोळे झटकन उघडले, विस्फारले आणि स्वानंदच्या ओठांची चुंबनयुक्त पक्का तिच्या योनीवर घट बसताच एखाद्या फळाचा रस चोखावा तसे स्वानंदचे रस चोखणे सुरू होताच स्नेहलचे डोळे गपकन मिटले गेले. आता तिचे पूर्ण लक्ष एका बिंदूवर केंद्रित झाले होते. स्वानंद एका भुंग्याप्रमाणे स्नेहलचा योनिरस शोषून घेण्यात मग्न होता आणि लवकरच योनी चोखण्यातही स्वानंदचा विकृतपणा आणि आधाशीपणा डोके वर काढू लागला. तो योनिरसाची चटाक लागल्याप्रमाणे तिची योनी अधिकाधिक चोखण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या या प्रयत्नामुळे स्नेहलची योनी अधिकच स्रवत होती. कधीकधी स्वानंद तिची योनी बोटाने उघडून त्याची जीभ आतमध्ये घुसवण्याचा सुख मिळवण्याच्या प्रयत्नात तो तिला अक्षरशः वेड्यासारखा झवायचा. स्नेहलला सुद्धा त्याच्या या रानटीपणाची भीती वाटे. लग्नानंतरच्या प्रत्येक संभोगागणित स्वानंदचा वाढणारा आवेग आणि तिला अधिकाधिक झवण्याचा अट्टहास तिला चांगलाच त्रासदायक ठरत होता. लग्नानंतरच्या प्रथम संभोगावेळी त्याने स्नेहलला अत्यंत हळूवार आणि नाजूकतेने झवले होते, पण त्यानंतर त्याने एकदाही संभोगताना स्नेहलच्या वेदनेची अथवा त्रासाची दखल घेतली नव्हती. सुरुवातीस त्याचा हा रानटीपण पाहून स्नेहलला तो कामविकारी आहे की काय असे वाटू लागले होते. पण स्नेहल समजूतदार होती, सुशिक्षित होती. तिला समजायला लागले होते की स्वानंद कामविकारी नाहीये, पण तो लैंगिक संबंधाचा भुकेलेला होता. त्याच्या चोदण्यात तिला कमालीचा आधाशीपणा आणि हावरटपणा जाणवत असे. कधी कधी एक रात्री 2 वेळा संभोग करूनही त्याचा जोम शांत होत नसे आणि अशा रात्री स्नेहलचा त्याच्या संभोग इच्छा पूर्ण करण्यात तिचा शारीरिक व मानसिक कस लागे. स्वानंदच्या जोरदार अविरत झटक्यांना आणि चुंबनांना प्रतिसाद देताना तिची पुरती दमछाक होत असे. रात्रभर स्नेहलच्या शरीरावर आणि संभोग क्रियेवर त्याचीच मर्जी चालत असे. तिची योनी, तिचे स्तन आणि तिच्या ओठांवर तो अक्षरशः तुटून पडे. एखाद्या गोष्टीमुळे आलेला राग तो त्या रात्री स्नेहलला मनसोक्त झवून शांत करत असे. त्याला राग आलेला असताना त्याचे झटके एवढे क्रूर असत की स्नेहलला कित्येक वेळा डोळ्यात पाणी येई. कित्येक वेळा त्याच्या झटक्यांनी असह्य होऊन स्नेहलने स्वानंदला विचारले सुद्धा होते, आह, सांग ना मफ, कशाचा राग आलाय तुला? हा, प्लीज हळू, आह. पण तिला याचे उत्तर स्वानंदच्या जोरदार झटक्यांनी मिळे. स्वानंदचे लग्न उशिरा झाले होते. वयाच्या 30 वर्षेपर्यंत त्याने स्त्री संभोग केलेला नव्हता. त्यामुळे अशी साचून राहिलेली काम वासना एवढ्या सहज व लवकर शांत होणार नव्हती. त्या विपरीत स्नेहल लैंगिक संबंधात नवखी होती. 24व्या वर्षी लग्न होऊन देखील तिला तिच्या नवऱ्याच्या लैंगिक आचरणाचे नवल वाटत असे. तरीही तो तिचा नवरा होता, त्याला ती विरोध करू शकत नव्हती. स्वानंदने पुन्हा कंडोम चढवले व एकदमात तो पलंगावर चढला. स्नेहलला दोन्ही पाय धरून त्याने त्याच्याकडे ओढले. स्नेहलचे डोळे त्याच्याशी भिडले. स्नेहलला त्याच्या अशा वागण्याची आता सवय झाली होती. स्वानंदच्या बुल्ल्याच्या डोके पुन्हा एकवार तिच्या योनीवर स्थिरावले. स्नेहलने डोळे अलगद मिटून घेतले आणि त्याच्या बुल्ल्याच्या प्रवास ती योनीमार्गात हळूहळू खोलवर होऊ लागला. खोलवर जाऊन थांबला. स्नेहलने एक दीर्घ श्वास सोडला. स्वानंदने तिच्या मांड्या पूर्ण फाकवल्या आणि अजून जवळ सरकला. पुढे घडणाऱ्या कल्पनेने स्नेहलचे हात बेडशीटवर घट्टपणे स्थिरावले आणि क्षणार्धात स्वानंदचे नितंब वर खाली होऊ लागले. स्नेहल पुन्हा एकवार स्वानंदच्या सैतानी शिश्नाची हालचाल मिटल्या डोळ्यांनी अनुभवू लागली. तिच्या मिटल्या डोळ्यापुढे अंधार होता, पण स्वानंदच्या अगडबंब शिश्नाचे प्रत्येक वेळी नवी खोली गाठण्याचा
प्रयत्न करणे आणि प्रत्येक वेळी योनीत मुजोरपणे प्रवेश करताना तिचे योनिद्वाराला फाकवून आत जाणे हे सर्व तिला त्या अथांग अंधारात वेदनेच्या आणि संभोग सुखाच्या सागरात अधिकाधिक खोल ढकलत होते. शरीरसुखाच्या हिंदोळ्यावर तिला स्वार होण्यास भाग पाडत होते. स्वानंदची नजर तिच्या विखुरलेल्या शरीरावर स्थिर झाली होती. तिचे दोन्ही हात बेडशीटवर गचच आवळले होते. स्वानंदच्या झटक्यांमुळे तिचे डोके वर ताणले गेले होते व त्यामुळे तिचा गळा अतिशय मोहक दिसत होता. तिचे ओठ अधूनमधून थरथरत व त्यातून आह बाहेर पडे. स्वानंद क्षणभर थांबला. स्नेहलच्या फाकलेल्या मांड्यात अधिक पुढे सरकला. स्नेहलच्या चेहऱ्यावर गोंधळ तरळला. पुढल्या क्षणीच स्वानंदने त्याचे अवजड शरीर स्नेहलवर झोकून दिले. स्नेहलच्या गळ्यावर त्याचा चेहरा विसावला. त्याचा श्वास तिला तिच्या गळ्यावर जाणवू लागला आणि त्याने स्नेहलचे पूर्ण शरीर त्याच्या वजनाने काबीज केले. आता केवळ त्याचे नितंब अधिक आवेगाने आणि अगदी अचूकपणे स्नेहलच्या योनीत खोलवर जाऊन बाहेर येत होते. त्याचा जोम आधीपेक्षा वाढला होता. स्नेहल कळवळली, आह बस कर प्लीज. पण स्वानंद थांबायला तयार नव्हता. तो त्यानंतर बराच वेळ तिला जोमाने झावत होता. त्याचे नितंब अविरतवर खाली होत होते. त्याचे झटके स्नेहलला क्षणाचीही उसंत देण्यास तयार नव्हते. त्याच्या बुल्ल्याच्या टोकाची कातडी देखील अतीव संभोगाच्या घर्षणाने वेदना देत होती. पण त्याला त्याची तमा नव्हती. त्याचे पूर्ण लक्ष स्नेहलला मनसोक्त चोदण्यात गुंतले होते.